नमस्कार, मी अस्मिता दळवी. परवा आपण मेष राशीवरती बोललो होतो, व्हिडिओ बनवलेला आहे. आता थोडंसं राशीचक्रातली वृषभ राशी ही दुसरी राशी, मेष राशी प्रथम राशी झाली, राशीचक्रातली दुसरी राशी वृषभ राशी. ही थोडी वेगळीच असते, पण थोडं हट्टही असतो ह्या लोकांचा. शांत असतात, संयमी असतात, ऐशारामात जगण्याची सवय असते. तसा स्वभाव असतो की ऐश आराम पाहिजे त्यांना. कमी बोलतात, पण बोलतात ते थेट मुद्द्याचं बोलतात. एकदा विश्वास बसला तर आयुष्यभर साथ देतात, पण विश्वास तुटला तर पुन्हा जोडणं कठीण. घेतलेला निर्णय सहज बदलत नाही, ठरवलं म्हणजे ठरवलं, अशी ह्यांची स्वभावाची प्रवृत्ती आहे. आणि आता 2026 हे कसं आहे तर जीवनात थोडे चढाव उतार असे असणार. तर ह्या लोकांनी थोडं क्रोधावर नियंत्रण ठेवायला पाहिजे. गुरुचं बळ असल्यामुळे त्यांचं धन वाढेल. जे काय काम ठरवलेलं आहे ते पूर्णत्वाला नेला नाही तर ह्यांना 100% सफलता प्राप्त होणार आहे. त्यामुळे यांच्याकडे धनाची स्थिती देखील चांगली असणार आहे. स्वास्थ्याचा विचार केला तर ह्यांचं स्वास्थ्य थोडंसं वरती खालती असणार, परंतु गुरुमुळे खूप काही त्यांना त्रास त्याच्यातून ते निभावून नेतील. त्यानंतर स्थैर्य, थोडं विचार, मन, डोकं शांत ठेवलं पाहिजे आणि कृती केली पाहिजे, म्हणजे त्यांना जीवनात सफलता मिळेल आणि पुढे जायची वाटचाल पण पूर्ण होईल. अभ्यास करणारी मुले थोडी आळशी होतील, तर त्यांनी आळस करू नये, कारण आळस केला तर त्यांचा परिणाम रिझल्टवरती येणार. गुरुचं बळ चांगलं आहे, त्यामुळे थोडेसे का होईना प्रयत्न करा, तर सगळं तुमचं यशस्वीरित्या पार पडणाऱ्या गोष्टी आहेत. 2026 एकंदरीत वृषभ राशीला खूप सुंदर आहे, आनंद देणारं आहे. सगळ्या गोष्टीवर कोणाचं कर्ज असेल, ऋण असेल तर ते पण नियंत्रणात येईल. स्वास्थ्य देखील त्यांचं चांगलं राहील. तर त्यांनी गुरुची उपासना करावी. ओम गुरुवे नमः हा मंत्र म्हणावा. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र देखील दररोज 108 वेळा करावा. फार चांगलं होईल. दत्तगुरूंची उपासना करावी. स्वामी समर्थांचं जर त्यांना जमत असेल तर समर्थांची निवेदना आराधना करावी तर उत्तम होईल. गुरुचं बळ आहेच, तर गुरुची एखादी उपासना केल्याने जे काही पळसात जीवनात त्रास येणार तर ते कमी प्रमाणामध्ये येतील. त्यातून आपण तरुण जाऊ. या गोष्टीकडे लक्ष द्यावे. अधिक काही विचारायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये माझा फोन नंबर आहे, माझा ॲड्रेस देखील आहे. तुम्ही माझी अपॉइंटमेंट घेऊन ऑफिसमध्ये भेटू शकता किंवा मी ऑनलाईनही पत्रिका पाहते. तुम्ही माझ्या कॉन्टॅक्टमध्ये संपर्कात या. मग आपण सविस्तर तुमच्या कुंडलीवरती आणि तुमच्या राशीवरती बोलू. धन्यवाद.